स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही स्वामींची भक्ती करता पण तरीही अडचणी जात नाहीये का? घरात आजार, मनात अशांतता, कामात अडथळे? तर थांबा. आज श्री स्वामी समर्थ स्वतः सांगत आहेत, भक्तांनी नकळत केलेली एक चूक जी तुमचे नशीब अडवते. स्वामी म्हणतात, मी भक्तांच्या दारात उभा असतो पण भक्त मनाने दार उघडत नाही. आज अनेक लोक पूजा करतात पण मनात तक्रार, तोंडात नकारात्मक शब्द आणि मनात भीती ठेवतात. अशा लोकांना पूजा करूनही हाती काहीच लागत नाही. स्वामी सांगतात, जिथे भीती आहे तिथे मी थांबत नाही, जिथे विश्वास आहे तिथे मी धाव घेतो. जर आपण विश्वासाने स्वामींकडे एखादी गोष्ट मागितली तर स्वामी नक्की देतात, हा माझा विश्वास आहे. आता आपण पाहूया स्वामींनी सांगितलेली ती एक चूक जी आपल्या हातून नकळतपणे सतत घडत असते. स्वामींच्या नावाने दिवस सुरू करतो पण दिवसभर देवाला दोष देतो. हीच सर्वात मोठी चूक आहे. भक्ती म्हणजे मागणं नाही, भक्ती म्हणजे समर्पण. आजपासून फक्त 7 दिवस हा एक छोटा उपाय करा. सकाळी उठल्यावर ओम श्री स्वामी समर्थाय नमः मनापासून 11 वेळा हा मंत्र म्हणा. कोणतीही अडचण आली तरी तक्रार न करता फक्त म्हणा, स्वामी तुम्ही सर्व काही पाहत आहे, सगळं तुमच्यावर सोपवलं आहे. आणि रात्री झोपण्यापूर्वी एकच वाक्य बोला, ते अगदी मनापासून, आज जे झालं ते स्वामींच्या इच्छेने. स्वामी म्हणतात, जो मला पूर्ण सोपवतो त्याची जबाबदारी मी घेतो. अनेक भक्त सांगतात 7 दिवसातच त्यांचे मन शांत झाले, अडचणी हलक्या वाटू लागल्या, अचानक चांगली बातमी मिळाली. हे चमत्कार नाहीत, तर हे आहे आपल्या स्वामींच्या विश्वासाचं फळ. स्वामी दगडात नाहीत, स्वामी मंदिरात नाहीत, स्वामी तुमच्यात आहे, स्वामी आपल्या सर्वांत आहे. फक्त तुम्ही मनाचं दार उघडा. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.